आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात आपण। उद्धव ठाकरेंवर मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये अशी आमची प्रार्थना, पवारांची प्रतिक्रिया। ठाकरेंना अडचणीत मदत करणारा पहिला मीच असेल, टीव्ही9च्या महामुलाखतीमध्ये मोदींचे वक्तव्य। मोदी आमच्याकडे डोकावून पाहत आहेत। मोदींनी कितीही खुणावलं तरी महाविकास आघाडीतील कोणताही घटक बळी पडणार नाही। मोदींच्या ठाकरेंबाबतच्या वक्तव्यावर राऊतांकडून भूमिका स्पष्ट। जो कुटुंब सांभाळू शकला नाही तो महाराष्ट्र काय सांभाळणार? टीव्ही9च्या महामुलाखतीमधील मोदींची पवारांवर ही टीका होती। तर मोदींनी कोणतं कुटुंब सांभाळलं? मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक, शरद पवारांचा पलटवार। देशाचे पंतप्रधान किती वेळा महाराष्ट्रात येतात यावरूनच त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो। मोदींच्या महाराष्ट्रातील प्रचार दौऱ्यावर पवारांचा टोला। शिवसेना आणि महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचं काम मोदींनी केलं तर पराभव दिसत असल्यामुळे मोदी खोटं बोलतात, संजय राऊतांचा मोदींवर निशाणा। ठाणे कल्याणमधील गुंड मिळून शिंदेंच्या पक्ष तयार त्याचा झालेला आहे। शिंदेंचे पुत्र गुंडांना पक्षात प्रवेश देतात तर राज्यात गुंडांचं राज्य, याला फडणवीस जबाबदार, राऊतांचा हल्लाबोल। आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष, इथे कोणी मालक नाही, नोकर नाही, राऊतांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। ठाकरेंनी मला धमक्या देऊ नये, नारायण राणेंचा इशारा आम्ही मनात आणलं तर काहीही करू शकतो, नारायण राणेंचं ठाकरेंना आव्हान। उद्धवजी, तुमच्या उमेदवाराचं डिपॉझिट कसं राहतं तेच बघतो। परभणीच्या जागेवरून महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज। परभणीत जानकर विरुद्ध ठाकरेगडाचे संजय जाधव यांच्यात लढत। अजित पवारांचं बहिणीनं भावाच्या घरी जास्त दिवस राहू नये, बहिणीनं भावाच्या घरी न राहता तिच्या घरी जावं, महादेव जानकरांचा सुप्रिया सुळ्यांना खोचक सल्ला। पुढच्या टर्मलाही शिंदेच मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करतील, तानाजी सावंतांना खात्री। तर मोदींनी 100% शब्द पाळला, 116 आमदार असतानाही शिंदेंना सीएम केलं, तानाजी सावंतांचं वक्तव्य। सगळे समविचारी माझ्यासोबत, त्यामुळे ताकद निर्माण झाली आहे। कोल्हापूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपतींची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात चांगलं लक्ष घातलंय, शाहू महाराजांचा टोला। शाहू महाराजांबद्दलचा आदर कमी होणार नाही, पण ते आता रक्ताचे वारसदार आहेत का, इतकाच माझा प्रश्न। कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचं वक्तव्य। शाहू महाराज मुस्लिम संघटनांचा पाठिंबा घेत आहेत, कोल्हापूरचं भिवंडी तयार करण्याचा प्रयत्न सुरू, मराठा समन्वयक दिलीप पाटलांची टीका। मोदींना देशात हुकुमशाही आणायची आहे आणि हुकुमशाही आल्यावर मी बोलू शकणार नाही, मी बोललो तर मला जेलमध्ये जावं लागेल, सुशीलकुमार शिंदेंचं वक्तव्य। मुंबई उत्तर पूर्वमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटलांच्या नावासारखे 4 अर्ज। उत्तर पूर्वमध्ये संजय दिना पाटील आणि मिहिर कोटेचा यांच्यात थेट लढत। धुळ्यात वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद, नोकरीचा राजीनामा मंजूर झाला नसल्यानं कारण देत अर्ज बाद। अब्दुल रहमान हे माजी IPS अधिकारी। काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर, काल पुण्यात राहुल गांधींसोबत नसीम खान यांची चर्चा। राजकारणात मतभेद असले पाहिजेत, मनभेद नको, मोदींचं मन किती मोठं आहे ते त्यांनी दाखवून दिलंय। मोदींनी ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यावर ही प्रतिक्रिया।